सोलापुरातील नवलबाई फुलचंद कोठारी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चक्क शाळेतच उत्कृष्ट परसबागची निर्मिती केल्याने सर्वत्र या परसबागेची चर्चा होत आहे। प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश यादवाड यांच्या संकल्पनेतून गेल्या 3 वर्षांपासून प्रशालेच्या आवारात सुंदर परसबाग तयार करून प्रत्यक्षात शेतकरी ज्या पद्धतीने भाजीपाला उत्पन्न घेतात त्याच पद्धतीने या परसबागेत विविध भाजीपाल्याची लागवड करून विद्यार्थी स्वतः येथील भाजीपाल्याचा वापर करीत आहेत। सध्या या शाळेतील परसबाग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। या परसबागेसाठी दररोज जादा तास देऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विशेष लक्ष दिल्यामुळे शाळेत उत्कृष्ट परसबागेची निर्मिती झाल्याची भावना मुख्याध्यापक रमेश यादव यांनी स्टार न्यूज सोलापूरशी बोलताना व्यक्त केली आहे। करत असताना सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना नंबर घेण्याची सुद्धा आवड निर्माण झाली। नंबर घेण्याची आवड ते निर्माण झाल्यानंतर मग गेल्या वर्षी नंबर घेतला। या वर्षी या परसबागातून राज्यात पहिला नंबर घ्यायचं हा असं संकल्प आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे आणि शिक्षकांनी सुद्धा तयार केलं आहे। मला एवढं खात्री आहे की असं तो परसबाग राज्यात कुठेही तुम्हाला दिसणार नाही। हे फक्त दिसेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील नवलबाई फुलचंद कोठारी हायस्कूलमध्येच दिसेल। बघू शकता या ठिकाणी रमेश यादवाड कोठारी प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी सविस्तरपणाने सांगितलं की विद्यार्थ्यांना फक्त आम्ही नंबर मिळवण्यासाठी हे परसबाग निर्माण केलेले नाही, तर विद्यार्थी हे कृषीप्रधान भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि विद्यार्थ्यांना शेतीबद्दल माहिती निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यांना आवड निर्माण व्हायला पाहिजे। या उद्देशानं ही परसबाग अशा प्रकारचं सुंदर रीतीनं सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। कॅमेरामॅन बिडवेस सुरुवात केव्हा केली आणि या परसबागेची कल्पना केव्हा सुचली आपल्याला? माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली गेली 2 वर्ष झाली आमची परसबाग ही स्थापन झालेली आहे आणि मुख्यत्वे करून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात आम्ही सहभाग घेतलेला होता। त्याच्या अंतर्गत परसबाग ही संकल्पना राबवण्याचं मुख्याध्यापकांनी ठरवलं आणि या रिकाम्या जागेचा आम्ही त्या पद्धतीने उपयोग केला आहे। आमच्या परसबागेत जे काही काम केलेलं आहे ते सगळं आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। इव्हन प्रत्येक विटांची रचना, त्या विटांची रंगरंगोटी आणि प्रत्येक रोपाची बांधणी हे सगळं विद्यार्थ्यांकडून आम्ही केलेलं आहे। बरं,